आणि यानंतर महत्त्वाच्या घडामोडी, अगदी मोठ्या घडामोडी जाणून घेऊयात। लाडक्या बहिणींना आता 1,500पेक्षा 500 रुपयेच मिळण्याची शक्यता आहे। ज्या बहिणी पीएम किसान सन्मान निधी किंवा नमो शेतकरी सन्मान निधीचा लाभ घेतात त्यांना यापुढे 500 रुपये मिळण्याची शक्यता आहे। पीएम किसान सन्मान निधी योजनेतून 6,000 रुपये तर राज्याच्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेतून 6,000 रुपये असे एकूण 12,000 रुपये लाडकींना मिळतात। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। सर्वच शाळांसाठी शिक्षण संचालकांचे नवे आदेश देण्यात आलेत। प्राथमिक शाळा सकाळी 7 ते 11:15 तर माध्यमिक शाळांची वेळ 11:45 पर्यंत असणार आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ झाली आहे। 8व्या वेतन आयोगापूर्वी 53 वरून 55% झालेला आहे, तर 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे। छत्रपती संभाजी महाराजांची 336वी पुण्यतिथी वडूबुद्रुकमध्ये साजरी होतीये आणि त्याच निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वडूबुद्रुकमध्ये उपस्थिती लावत महाराजांना अभिवादन सुद्धा केलं, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थिती लावणार आहे। सलमान खाननं राम मंदिराचं घड्याळ घातल्यावरून मौलाना चांगलेच संतापलेत। राम मंदिराचं घड्याळ घालून सलमान खाननं गैर इस्लामी काम केलंय, त्यामुळे पश्चाताप करावा अशी मागणी उत्तर प्रदेशचे मौलाना शहाबुद्दीन रिझवींनी केली आहे। सलमान खान शरियाचा गुन्हेगार असल्याचंही ते म्हणाले। आणि यानंतर राजकीय घडामोडी पाहूयात।